शेतमालाला कवडीमोल भाव मिळतोय असं नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे। शेतकरी रस्त्यावर नाही तर कुठे उतरणार असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। कांदा प्रश्नावरून काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे। तर कांदा प्रश्नावर बैठक बोलावल्यास चर्चेसाठी यायला तयार आहोत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान केले। लागणार आहे आपल्याला त्या ठिकाणी सीधी उंगली से घी नहीं निकलता इसके लिए दृश्य पाहतो कांदा उत्पादक शेतकरी सर्वपरी पक्षीय महामोर्चा हा एल्गार पुकारण्यात आलेला आहे आणि सध्या ही सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत। राजकीय पक्षाची नेते मंडळी सुद्धा आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। शेतमालाला भाव मिळत नाहीये, कांद्याला भाव मिळत नाहीये आणि त्यामुळे हमीभाव शेतकऱ्यांना मिळावा या मागणीसाठी या सर्व शेतकऱ्यांनी हा आक्रोश केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की शेतकरी या देशातला शेतकरी हवालदिल झालेला आहे, संपूर्णपणे सरकारवर नाराज आहे। देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला रास्त भाव देऊ, MRPच्या पेक्षा जास्त दर या ठिकाणी देऊ, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाहीत आणि अशा वेळेला त्यांचं जे उत्पादन आहे ते कवडीमोल भावाने सडकेवर फेकलं जातं। अशा प्रसंगी शेतकरी सडकेवर उतरणार नाही तर कुठे उतरणार? विदर्भातला शेतकरी सुद्धा आज संपूर्ण हवालदिल झालेला आहे। इथं नाही तर पुण्याला नाही तर मुंबईला नाही तर दिल्लीला कुठे बोलवा आम्ही यायला तयार आहोत, कारण आमची कमिटमेंट शेवटी शेतकऱ्यांशी आहे। त्यामुळे आता हे छोटे छोटे प्रश्न ज्याचा निर्णय केंद्र सरकारने करायचा आहे त्याची उत्तरं मी नाही देऊ शकत। इथे जे केंद्राने निर्णय करायचा आहे किंवा राज्याने निर्णय जो करायचा आहे त्याची उत्तरं मी नाही देऊ शकत, पण केंद्राकडून या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्याची जबाबदारी राज्याचं सरकार म्हणून राज्याच्या सरकारची, केंद्राचं सरकार म्हणून केंद्राची आणि लोकांचा प्रतिनिधी म्हणून आमच्यासारख्या आमदारांची ही जबाबदारी आहे आणि त्याच्यात आम्ही कुठं कमी पडणार नाही।